नमस्कार मंडळी, तर आज आपण बनवणार आहोत पौष्टिक आणि चविष्ट अशी डाळ पालक रेसिपी। ही डिश लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी आरोग्यदायी आहे, कारण डाळ पालक म्हटलं की प्रोटीन, आयर्न आणि फायबरचा उत्तम संगम। तर चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। डाळ पालक बनवण्यासाठी इथं मी 1 वाटी डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे आणि हा डाळ पालक मी भाताबरोबर खाणार आहे, त्यामुळे मी कुकरला भात पण लावते आहे। तर या डाळीमध्ये पाव चमचा हळद, अर्धा चमचा तेल आणि अर्धा टोमॅटो मी शिजवायला टाकते आहे। आणि आता आपण हे कुकरला लावूया। तर इथं बघा, मी दोन्ही डब्बे कुकरला लावते आहे आणि 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या याच्या। आता 3 शिट्ट्या झालेल्या आहे। बघा आपली डाळ किती छान शिजली आहे। अशी पूर्ण डाळ छान शिजायला पाहिजे। आता आपण फोडणी द्यायला घेऊया। त्यासाठी एका कढईमध्ये 4-5 चमचे तेल घेतलं आहे। छान तेल गरम झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं। जिरं फुललं की पाव चमचा हिंग घालायचा, 1 चमचा ठेचून घेतलेला लसूण घालायचा आणि छान परतून घ्यायचं। लसूण झाला की एक बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा आणि कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा परतून झाला की याच्यामध्ये घालायची सुके मसाले। तर इथं मी पाव चमचा हळद घालते आहे, 1 चमचा लाल तिखट घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर इथं मी पाव चमचा किचन किंग मसाला घालते आहे। हा ऑप्शनल आहे, नाही घातला तरीही चालेल। आणि थोडंसं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करायचं, म्हणजे आपले मसाले कढईला लागणार नाही। आता इथं मी एक पाव वगैरे असे एक जुडी मी पालकाची छान बारीक कापून घेतली होती। स्वच्छ धुतली होती आधी, नंतर कापून घेतली। तर लक्षात ठेवायचं की पालक नेहमी धुतल्यानंतर कापायचा, म्हणजे त्याची पोषण मूल्ये तसेच टिकून राहतात। नाहीतर आपण जर पालक धुवायच्या आधी कापला आणि नंतर धुतला तर त्याची पोषण मूल्ये सगळे पाण्यामध्ये जातात आणि पालकामध्ये काहीच पोषण मूल्य राहत नाही। तर आता पालक आपण थोडासा 10 मिनिटं 5 मिनिटं शिजून घेऊया। इथं बघा आपला पालक छान शिजला आहे। आता आपण शिजून घेतलेली डाळ याच्यामध्ये घालू आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। पालक फोडणीमध्ये शिजवल्यामुळे त्याची पोषण मूल्ये आणि चव दोन्हीही टिकून राहतात, त्यामुळे पालक नेहमी फोडणी देताना शिजवून घ्यायचा। तर इथं बघा मी डाळ पालकमध्ये व्यवस्थित मिक्स केली आहे। आता आपण याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं। आपल्याला जेवढी ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार पाणी घालायचं आणि हे पाणी नेहमी गरमच घालायचं, त्यामुळे भाजीला छान टेस्ट राहते। तर इथं बघा आता आपली भाजी छान मिक्स झाली आहे आणि एवढी ग्रेव्ही ठीक आहे मला भातासोबत। आता आपण चवीनुसार मीठ घालूया आणि मस्त हिरवीगार कोथिंबीर घालू आणि छोट्या आचेवर 5 मिनिटं उकळी काढूया। तर इथं बघा मस्त कोथिंबीर घालून घेतली आहे। आता 5 मिनिटं उकळू देऊया आपण याला। तर झाकण ठेवून याला छान एक उकळी काढून घ्यायची आणि नंतर आपला डाळ पालक रेडी आहे। तर इथं बघा छान उकळी आली आहे। इथं रेडी आहे आपला डाळ पालक। ही गरमागरम डाळ पालक भाजी तुम्ही भातासोबत किंवा चपातीसोबत अगदी मजेत खाऊ शकता। रोजच्या आहारात ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आवडली तर स्वामीज किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी सोबत।